मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 एकर खडकात तूर लागवड. म्हणजे आम्ही 5 एकर खडकात तुरीची लागवड केलेली आहे. तर याची संपूर्ण माहिती, जमीन तयारी ते जमीन पेरणी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात शेतकरी समाज 07 यूट्यूब चॅनल. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या 5 एकर खडकात तूर लागवडीची संपूर्ण माहिती देणार आहोत. आम्ही कोणती जमीन निवडली, काय तयारी केली, किती शेणखत टाकले, पेरणी कशी केली आणि पुढे काय नियोजन आहे, हे सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, यावर्षी आम्ही 5 एकरमध्ये खडकात तूर लागवड केली आहे. आमच्या भागात पावसाचे प्रमाण फार जास्त नाही. यावर्षी देखील पाऊस कमी आहे, पण आमच्या शेतात विहिरीचे पाणी उपलब्ध आहे आणि जमिनीत चांगली ओल असल्यामुळे आम्ही तूर लागवडीचा निर्णय घेतला आहे. तूर हे कमी पाण्यावर येणारे आणि चांगला बाजारभाव मिळवून देणारे पीक असल्यामुळे आम्ही खडकात तुरीची निवड केली आहे. जमीन तयारी कशी केली? तूर लागवडीपूर्वी सर्वप्रथम आम्ही शेताची नांगरणी करून घेतली. त्यानंतर साठवलेली लेंडी शेणखत संपूर्ण 5 एकर क्षेत्रात टाकले. आजकाल रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खत देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि झाडांची वाढ चांगली होते. शेणखत टाकल्यानंतर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घेतली. आमच्या भागात अनेक शेतकरी खडकात तूर लागवड घेतात, कारण या तुरीची वाढ चांगली होते, झाड मजबूत होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनही चांगले मिळते. तसेच खडकात तूरमध्ये हवा खेळती राहते आणि रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. त्यामुळे आम्ही या खडकात तुरीची निवड केलेली आहे. आम्ही सरी पद्धतीने लागवड केली आहे. 2 सऱ्यामधील अंतर साधारण 8 फूट ठेवले आहे. हे अंतर ठेवण्यामागे कारण म्हणजे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा, फवारणी व मशागत करणे सोपे जावे आणि उत्पादन वाढावे. मित्रांनो, यावर्षी अजूनही पाऊस फार समाधानकारक झालेला नाही, पण शेतात ओल चांगली आहे आणि विहिरीला पाणी उपलब्ध असल्यामुळे आम्ही पेरणी केली आहे. आता पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला तर तुरीची उगवण आणखी जोमदार होईल. आता पेरणीनंतर उगवण कशी होते यावर लक्ष ठेवणार आहोत. तण नियंत्रण वेळेत करणार आहोत. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसला तर योग्य उपाययोजना करणार आहोत. तसेच या 5 एकर तुरीचा संपूर्ण प्रवास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये उगवण कशी झाली, किती टक्के उगवण झाली, पहिली खुरपणी, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, शेंगा लागणे, काढणी व उत्पादन, हे सर्व टप्पे तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, आमच्या 5 एकर खडकात तूर लागवडीचा हा पहिला भाग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही यावर्षी किती एकर तूर लागवड केली आहे. धन्यवाद.